Good morning, students. Today we go for simple microscope and compound microscope. हा तुमचा सिंपल मायक्रोस्कोपचा डायग्राम इथे दाखवलेला आहे आणि दिस इज कंपाऊंड मायक्रोस्कोप. ठीक आहे. आता सिंपल मायक्रोस्कोप म्हणजे तुम्हाला माहित आहे त्याचा यूज काय सांगा. व्हॉट इज द यूज ऑफ सिंपल मायक्रोस्कोप? काय असतो यूज? सिंपल मायक्रोस्कोपचा यूज काय? टू सी द सेल. टू सी द सेल. ठीक आहे. बायोलॉजी मध्ये तुम्ही सिंपल मायक्रोस्कोप यूज करताय माहित आहे ना. स्लाइड चेक करता की बायोलॉजी सेक्शन घेता, स्लाइड घेता आणि तो मायक्रोस्कोप अंडर तुम्ही ऑब्झर्वेशनला घेता. डोळ्यानं दिसत नाहीत, डोळ्यानं दिसत नाही ते कशाचं ह्यानं दिसणार तुम्हाला? जे मायन्यूट पार्टिकल्स आहेत, एकदम छोटे छोटे पार्टिकल्स, तर ते तुम्हाला मायक्रोस्कोप खाली दिसतात. तर ते सिंपल मायक्रोस्कोप आहे. त्याच्यामध्ये ही लेन्स असते, कॉन्व्हेक्स लेन्स म्हणतात त्याला. काय म्हणतात? कॉन्व्हेक्स लेन्स. तो घड्याळ दुरुस्त करणारा सुद्धा, तुम्हाला माहित आहे ना, घड्याळ दुरुस्त करणारा असं डोळ्यामध्ये एक भिंग असते बघा त्याच्या, है ना. चष्म्यासारखं नव्हे, असं भिंग एक असेल, एक डोळा जरासं मोस्टली यूज करतो तो, आलटून पालटून यूज करत असेल, डिपेंड्स. बरोबर आहे ना. होय, एका डोळ्यावर आणि लोड येऊ नये म्हणून. चालेल. तर घड्याळातले जे छोटे छोटे पार्ट आहेत ते जरा बिग दिसण्यासाठी त्याचा यूज होतो. किंवा एकदम छोटा फॉन्ट आहे, कुठलं बुक घेतला आणि एकदम लई छोटा फॉन्ट असेल तर आपल्याला तो यूज करावा लागेल. ओके. तर सिंपल मायक्रोस्कोप मध्ये तुमची कॉन्व्हेक्स लेन्स असते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्ट हा बिगर दिसतो, मॅग्निफाईड दिसतो. थोडक्यात काय? मॅग्निफाईड. तर हे डायग्राम मध्ये कसं आहे सांगतो. हे बघा, हा तुमचा ऑब्जेक्ट झाला, हे तुमचा ऑब्जेक्ट कळतं इथं. हा तुमचा ऑब्जेक्ट झाला आणि हा तुमचा काय झाला? इमेज झाला. आता इथंच तुम्हाला क्लिअर कट कळतंय, ऑब्जेक्ट छोटा आहे आणि इमेज बिग आहे. बघा, ऑब्जेक्ट तुमचा छोटा आहे आणि इमेज तुमची बिग आहे. झालं की मॅग्निफाय. मॅग्निफाय याचा अर्थ बिग दिसणे. मॅग्निफाय याचा अर्थ बिग दिसणे. जो तुमचा पार्ट आहे तो तुमचा काय होतो? मॅग्निफाय होतो, म्हणजे थोडा जास्त एनलार्ज दिसतो. म्हणजे आपल्याला सोपं पडते, डोळ्याला ताण येत नाही मित्रांनो. बरोबर आहे ना. म्हणून याचा यूज होतो. तर इट कन्सिस्ट ऑफ व्हॉट? बघा, सिंपल मायक्रोस्कोप इज कन्सिस्ट ऑफ व्हॉट? इज कॉन्व्हेक्स लेन्स. इथे दाखवलेले आहे तुम्हाला. एबी इज नथिंग बट ऑब्जेक्ट. बघा, डायग्रामचं एक्सप्लेनेशन सांगतो तुम्हाला आणि नंतर मग इमेज कशी फॉर्म होते ते एक सांगतो आणि नंतर आपल्याला एक्सप्रेशन घ्यायचं आहे फॉर मॅग्निफिकेशन. तर याच्यामध्ये मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला काय तयार होणार आहे ते तुम्हाला सांगणार आहे. हा नंतर बघूया कंपाऊंड मायक्रोस्कोप. कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये तुम्हाला 2 लेन्स यूज करावं लागतात. किती लेन्स? 2 लेन्स यूज करावं लागतात. तर त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह आणि आयपीस असते. तर ह्याच्यामध्ये फक्त एकच लेन्स असते, लक्षात ठेवा. सिंपल मायक्रोस्कोप मध्ये तर आपण जाणार आहे सिंपल मायक्रोस्कोपला. तर त्याच्यामध्ये एबी इज नथिंग बट ऑब्जेक्ट. लेन्स पासूनचं ऑब्जेक्ट पर्यंतचं डिस्टन्स काय लिहिणार? यू लिहिणार मित्रांनो. काय लिहिणार? यू. यू इज कॉल्ड एज व्हॉट? ऑब्जेक्ट डिस्टन्स. चाललंय. आता ह्या ऑब्जेक्ट पासून रेस पाठवायचे लेन्स मधून. बघा, हा मार्करकडे लक्ष द्या मित्रांनो. या ऑब्जेक्ट मधून रेस तुम्ही पाठवायचे आहेत. हा रे तुम्हाला बरोबर प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरलल आहे मित्रांनो, बरोबर आहे. तर तो पॅरलल लेन्स मधून पास झाल्यानंतर काय होतो? फोकस बदलून जातो. गेला काय? बघा, हा दिस इज द रेस विच इज पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस. whenever it is passes through the lens after refraction it goes through focus. गेला ऑन अदर साइड, दुसऱ्या बाजूला. ठीक आहे. आणि दुसरा रे जो आहे तो डायरेक्ट पी म्हणजेच काय? ऑप्टिकल सेंटर मधून जाणार. कशामधून जाणार? ऑप्टिकल सेंटर मधून जाणार. ठीक आहे. तर जो तुमचा ऑप्टिकल सेंटर मधून जातो तो विदाउट डिव्हिएशन पास होतो. काय होतो? विदाउट डिव्हिएशन. इथनं गेला रे गेला की सरळ जाणार तो. गेला काय? काल सिंगल कर्व सरफेसला पोल आपण घेतला होता, तसा लेन्स मध्ये तुम्ही ऑप्टिकल सेंटर घेणार आहे. सो द रे विच इज पासेस थ्रू द ओ इट गोज आफ्टर रिफ्रॅक्शन विदाउट एनी डिव्हिएशन. त्याचं डिव्हिएशन होत नाही, सरळ सरळ डायरेक्ट घ्यायचं. घेतले? 2 रेस कळाले. एक रेस तुमचा पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस आणि दुसरा रे पासिंग थ्रू द ओ. आणि हे पाठीमागे रिड्यूस करायचे लागेल. बघा, ह्याला पाठीमागे वाढवायचा. असा वाढवला काय? वाढवला. ठीक आहे. नंतर ह्याला पाठीमागे वाढवायचा. वाढवला काय? बघा, हे असं हे पाठीमागे काय करायचं? रिप्रोड्यूस करायचं. असं वाढवायचं याला.
आणि वाढवल्यानंतर फायनली जिथं कट होतात तिथं तुमची इमेज फॉर्म होणार आहे. ही झाली तुमची इमेज. याला काय म्हणणार मी? इमेज म्हणणार मित्रांनो. काय म्हणणार आहे? इमेज. दिस इज नथिंग बट व्हॉट? इमेज. ओके. ती इमेज तुमची फॉर्म झालेली आहे, विच इज, हे महत्वाचं आहे, ही तुमची जी इमेज फॉर्म झालेली आहे ती तुमची काय आहे? व्हर्च्युअल आहे मित्रांनो. काय? व्हर्च्युअल म्हणजे आभासी. आभासी म्हणजे कळतंय ना? आता घड्याळातले पार्ट तो घड्याळ दुरुस्त करणारा लेन्स वापरतोय. लेन्स वापरल्यावर तो बिग दिसतोय. याचा अर्थ पार्ट काय बिग होतोय काय? नाही, ओरिजिनल बारकच असतंय ते. दिसायला मोठं दिसतंय. कळालं? ओरिजिनल बारकच असतंय पण दिसायला बिग दिसतंय. त्यालाच म्हणायचं व्हर्च्युअल इमेज, आभासी. नाहीतर म्हणणार लेन्स घडल्यावर काय चमत्कार झाला काय, पार्ट सगळे मोठे झाले, लय भारी. तसं नाही. चालेल? ठीक आहे. तर हे झालं तुमचं व्हर्च्युअल इमेज. ही काय झाली तुमची? व्हर्च्युअल इमेज. ठीक आहे. तर व्हर्च्युअल इमेज जी आहे ती कशी आहे? इट अपियर्स टू बी, जसा ऑब्जेक्ट आहे तसाच आहे का बघा. एक म्हणजे व्हर्च्युअल, इरेक्ट म्हणायचं. इरेक्ट म्हणजे सरळ. जसा ऑब्जेक्ट आहे तसाच तुम्हाला काय दिसणार? इमेज दिसणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मॅग्निफाईड दिसणार. काय दिसणार? मॅग्निफाईड. ठीक आहे. या तीन गोष्टी लक्षात ठेवा इमेजच्या बाबतीत. इमेज तुमची व्हर्च्युअल आहे. व्हर्च्युअल असलं की इरेक्ट असतेच. पक्का म्हणजे पक्का ध्यानात ठेवा. व्हर्च्युअल असलं की तुम्हाला इरेक्ट असणार. इरेक्ट म्हणजे जसा ऑब्जेक्ट ठेवलाय तसा इमेज दिसणार आहे मित्रांनो. जसा ऑब्जेक्ट दिसलाय तसाच तुमचा इमेज दिसणार आहे. क्लिअर? त्याला म्हणायचं व्हर्च्युअल. आणि ज्यावेळेस तुमचं रिअल असतं त्यावेळेस ते इन्व्हर्टेड दिसतंय, उलट दिसतंय. ऑब्जेक्ट असा असेल तर तो इमेज उलटा होतो. कळालं? तर हे पक्का ध्यानात ठेवा. आणि मॅग्निफाईड म्हणजे काय? ऑब्जेक्ट पेक्षा इमेज तुमची काय? बिग आहे. सो दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड एज व्हॉट? मॅग्निफाईड इमेज. त्याला काय म्हणणार आहे तुम्ही? मॅग्निफाईड इमेज. ओके. तर अशा तऱ्हेनं तुम्हाला हे इमेज मिळालेलं आहे. आणि जी इमेज मिळालेली आहे ऑन द सेम साइड ऑफ द ऑब्जेक्ट. काय म्हटलं मी? ऑन द सेम साइड ऑफ द ऑब्जेक्ट. ज्या साइडला ऑब्जेक्ट आहे त्या साइडला तुम्हाला इमेज मिळालेली आहे. काय मिळालेलं आहे? त्याच साइडला तुम्हाला इमेज मिळालेला आहे. ऑन द सेम साइड मित्रांनो. क्लिअर? काय डाऊट याच्यामध्ये? बघा परत एकदा रिपीट करतो. AB is the object. Okay, the rays which is parallel to principal axis, it is passes through the focus on other side. The rays which is passing through the optical center, after refraction it goes without any deviation, म्हणजे सरळ जाणार आहे. After reproducing these two rays we get a virtual, erect and magnified image on the same side of the object. ज्या साइडला ऑब्जेक्ट आहे त्या साइडला तुम्हाला काय मिळणार आहे? इमेज मिळणार आहे. मॅग्निफाईड म्हणजे मोठी इमेज मिळणार आहे. ऑब्जेक्ट पेक्षा मोठी इमेज तुम्हाला मिळाली ऑन द सेम साइड. कळलं? का डाऊट? तर हे झालं तुमचं एक्सप्लेनेशन. आता तुम्ही म्हणाल ही डायग्राम काय? तर ही डायग्राम मध्ये तुमचा ऑब्जेक्ट आहे, हे तुमचं डी आहे. डी ला म्हणतात डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन. म्हणजे विदाउट लेन्स तुम्हाला जर ऑब्जेक्ट बघायचा असेल तर काय सांगितलं? ही जी डायग्राम आहे ती डायग्राम म्हणजे विदाउट लेन्स. तुम्हाला लेन्स नाही आहे समोर. विदाउट लेन्स जर तुम्हाला बघायचं असेल ऑब्जेक्ट तर तो तुम्हाला डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजनला ठेवावा लागतो. म्हणजेच ते अंतर असतं मिनिमम 25 सेंटीमीटर. किती? बघा की लेन्स नसताना तुम्हाला हा लेन्स नसला, स्पेक्ट नसला, पुस्तक एकदम जवळ घ्या, डोळ्यासमोर दिसेल का तुम्हाला? तुम्ही म्हणणार अरे डोळ्यासमोर घेऊया लय भारी दिसेल. अरे नाही मित्रा, मिनिमम कमीत कमी अंतर तुमचं जे आहे ते 25 सेंटीमीटर पाहिजे. किती पाहिजे? कमीत कमी 25 सेंटीमीटर पाहिजे. 25 सेंटीमीटरला तुम्ही जर धरला पुस्तक तर तुम्हाला ते व्यवस्थित रीड आउट करावं, रीड होणार मिनिमम. त्याच्या पुढे जरासं जरी ठेवलं तर चालेल, पण त्याच्या आत जर घेतला तर मग काय होईल? काय होईल जरा सांगा? ते अक्षर दिसणार नाही, उलट डोळ्यावर ताण येईल. ठीक आहे? स्ट्रेस येईल. विदाउट एनी स्ट्रेस जर तुम्हाला बुक रीड करायचं असेल तर मिनिमम डिस्टन्स जे आहे ते किती पाहिजे? 25 सेंटीमीटर. आणि त्यालाच म्हटलंय डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन. इट इज जनरेटेड बाय कॅपिटल टी विदाउट लेन्स. ती ही डायग्राम दाखवलेली आहे. त्याच्यामध्ये तुमचा इथं आय असणार आहे आणि अँगल केलेला ऑब्जेक्ट सी तो काय असणार आहे? अल्फा असणार आहे. आणि हे बीटा म्हणजे लेन्स वापरल्यावर तुमचा बीटा अँगल झालाय. काय झालाय? लेन्स वापरल्यावर. ठीक आहे? आता ह्या
सिंपल मायक्रोस्कोप मध्ये तुम्हाला मॅग्निफिकेशन मिळवायचं आहे. तुम्हाला क्वेश्चन असा विचारता येईल, ऑब्टेन अन इक्वेशन फॉर मॅग्निफिकेशन ऑर मॅग्निफाइंग पॉवर. बघा मी काय म्हणतोय, ऑब्टेन अन एक्सप्रेशन फॉर मॅग्निफाइंग पॉवर ऑफ ए सिंपल मायक्रोस्कोप. ऑब्टेन अन इक्वेशन फॉर मॅग्निफाइंग पॉवर ऑफ सिंपल मायक्रोस्कोप. हा तुम्हाला 3 किंवा 4 मार्काला आला तर पहिले हे रे डायग्राम, रे लय महत्वाचा आहे. बघा रे म्हणजे हे आरो दिल्यात, म्हणजे तुम्हाला एरो रे पाहिजेत. ठीक आहे, किरण एरो दाखवायची. ठीक आहे, तर हे रे डायग्राम आहे. रे डायग्राम दाखवून हे आता जे सांगितलेलं आहे ते तुम्ही सांगायचं आहे, म्हणजे ऑब्जेक्ट कुठे आहे आणि इमेज कुठे मिळाली आणि कशी मिळाली. आणि ते झाल्यानंतर मग तुमचं डेरिव्हेशनला येतो. तर त्यासाठी पहिले मॅग्निफिकेशन, त्याचं पहिले डेफिनेशन किंवा मॅग्निफाइंग पॉवरची तुम्हाला डेफिनेशन पहिले लिहितो. बघा इथे लिहितो मी, मॅग्निफाइंग पॉवर इज गिवन बाय, बघा इथे लिहितो, मॅग्निफिकेशन इज गिवन बाय, त्याला कॅपिटल एम म्हणतो मित्रांनो. काय म्हणतो सांगा, कॅपिटल एम. बघा कॅपिटल एम तुम्ही जो लिहिणार आहे तर त्याचा जो फॉर्म्युला असतो तो व्हिज्युअल अँगल ऑफ द इमेज डिवाइड बाय व्हिज्युअल अँगल ऑफ द ऑब्जेक्ट. बघा इथं पहिले थेओरेटिकली लिहितो, इथं लिहितो व्हिज्युअल अँगल, व्हिज्युअल म्हणजे दिसणे. ठीक आहे, व्हिज्युअल अँगल बाय इमेज डिवाइड बाय व्हिज्युअल अँगल बाय ऑब्जेक्ट. आणि तो ऑब्जेक्ट जो प्लेस केलेला आहे तो कुठं असणार आहे, व्हेन ऍट डी दॅट इज इक्वल टू बीटा अपॉन अल्फा. पटलं तर हो म्हणा. म्हणजे कसं सांगतो हे बघा, व्हिज्युअल अँगल बाय द इमेज. ह्या इमेजनं, बघा ही इमेज दिसते का, ही ह्या इमेजनं इथं अँगल केलेला आहे, किती आहे, बीटा. ही लेन्स वापरली ना आपण, इमेज म्हणजे लेन्स आली. मग एबी हा तुमचा इमेज झाला तर इथं अँगल तुमचा काय तयार झाला, बीटा तयार झाला. आणि व्हिज्युअल अँगल बाय द ऑब्जेक्ट व्हेन ऍट डी म्हणजे डिस्टिंक्ट विजनला तुमचा जर ऑब्जेक्ट असेल तर तो अँगल किती गेलेला आहे, अल्फा. जी डायग्राम तुम्हाला वरती दाखवलेली आहे विदाउट लेन्स, कळलं, तर तो अँगल तुमचा अल्फा आलेला आहे. तर हे झालं तुमचं मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला, एम इज इक्वल टू बीटा अपॉन अल्फा. दोन्ही केसमध्ये हेच फॉर्म्युला यूज करायचा आहे, बीटा अपॉन अल्फा. क्लिअर. तुम्हाला डेफिनेशन जर विचारली व्हॉट इज मीन बाय मॅग्निफिकेशन, तर तुम्ही सांगायचं इट इज द रेशो ऑफ व्हिज्युअल अँगल मेड बाय द इमेज टू द व्हिज्युअल अँगल मेड बाय द ऑब्जेक्ट व्हेन इट इज ऍट डी. क्लिअर. ओके, तर अशा तऱ्हेने ही तुमची काय झालेली आहे, डेफिनेशन झालेली आहे. नंतर सिम्बॉल मध्ये कन्वर्ट केलं, दॅट इज बीटा अपॉन अल्फा. आता टाकूया बीटा. बीटाला लिहिताना जरासं टॅन ऑफ बीटा लिहायचं आहे, दॅट इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू, हा तुमचा अप्रॉक्सिमेट काय असतो, टॅन ऑफ बीटा डिवाइड बाय टॅन ऑफ अल्फा. घ्या आता ह्या ट्रायंगल मध्ये टॅन ऑफ बीटा काय ना सांगा, टॅन ऑफ बीटा या ट्रायंगल मध्ये एबी अपॉन अपोजिट अपॉन ऍडजस्टंट ना, सांगा बघूया. एबी अपॉन लिहू इथं, एबी अपॉन टॅन अल्फा, इथं समोर लिहितो बघा. चला एबी अपॉन, चला एबी अपॉन ऍडजस्टंट म्हणजे काय, यू, एबी अपॉन यू. ठीक आहे, हा तुमचा वेट. जरासं मी लिहिताना असं लिहितो कारण रेशो आहे तो रेशो लिहिताना मी असा लिहितो बघा. तो रेशो लिहिताना असा लिहितो एबी अपॉन यू, कारण अजून टॅन अल्फा घ्यायचा आहे की मला, बरं आहे ना. तर ह्या ट्रायंगल मध्ये हा छोटा ट्रायंगल तुमचा बीटा हा मोठा जरी घेतला तरी चालतोय, पण मला हे घ्यायचं आहे कारण हे बीटा ह्याच्याशी पण करणार आहे, ह्याच्याशी पण करणार आहे. लक्षात घ्या, छोटा मी ट्रायंगल घेतलाय, त्याच्यात अपोजिट आपण ऍडजस्टंट घेतलंय. अपोजिट इज एबी, ऍडजस्टंट इज यू. झालं. आता नेक्स्ट पार्ट, अपोजिट साइड इज एबी, टॅन अल्फा. बघा इथे चेक करा, टॅन अल्फा अपोजिट इज एबी डिवाइडेड बाय सांगा ऍडजस्टंट इज कॅपिटल डी. झालं. करा उलटा. आता याला उलटून गुणले, ए अपॉन बी अपॉन सी अपॉन डी म्हणजेच काय होणार, एबी अपॉन यू इंटू डी अपॉन एबी. एबी गेट कॅन्सल म्हणजे राहिले काय सांगा, डी अपॉन यू. हे झालं तुमचं मॅग्निफिकेशन. इथं तुमचं डेरिव्हेशन एंड झालं. मॅग्निफिकेशनचा जो फॉर्म्युला तुमचा तयार झाला फॉर सिंपल मायक्रोस्कोप इज व्हॉट, एम इज इक्वल टू डी अपॉन यू. क्लिअर. काय डाऊट याच्यामध्ये. ठीक आहे, तर हा पॉइंट जरासा लक्षात ठेवा. हे तुमचं झालं मॅग्निफिकेशन फॉर ए कुणासाठी, सिंपल मायक्रोस्कोप साठी. कुणासाठी, सिंपल मायक्रोस्कोप साठी. ठीक आहे. मग ह्याच्यानंतर वेगवेगळ्या कंडिशन आहेत की ऑब्जेक्ट कुठं असणार, वेदर इट शुड बी ऑन फोकस और वेदर इट शुड बी बियॉन्ड द फोकस और इन्फिनिटी. त्यानुसार मग काही गणितामध्ये तुम्हाला विचारतात.
ठीक आहे. तर पहिल्यांदा फक्त एवढाच लक्षात ठेवा, तुम्हाला मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला तेवढा जर तुम्हाला विचारला, डेरिव्हेशन विचारलं, तर तुम्ही हितपर्यंत यायचं आहे. कुठपर्यंत यायचं आहे? हितपर्यंत यायचं आहे, लक्षात घ्या. चालेल, काय डाऊट याच्यामध्ये? ठीक आहे. आता जाऊया आपण कंपाऊंड मायक्रोस्कोपला. ठीक आहे. आता कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये सुद्धा हेच करायचं आहे आपल्याला. फक्त तुम्हाला जो पार्ट सांगतो की जरासं डिस्टन्स दाखवतो. ह्याच्यात दोन लेन्स आहेत. कशामध्ये दोन लेन्स आहेत? कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये. कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये मित्रांनो किती लेन्स आहेत? दोन लेन्स आहेत. कुठल्या कुठल्या लेन्स आहेत सांगा? पहिली आहे ती ऑब्जेक्टिव्ह आणि दुसरी काय आहे? आयपीस. बघा आता कंपाऊंड मायक्रोस्कोपला जातोय, त्याच्यामध्ये पण मॅग्निफिकेशनच मिळवायचं आहे आपल्याला मित्रांनो. ठीक आहे. सो कंपाऊंड मायक्रोस्कोप इट कन्सिस्ट ऑफ टू लेन्स, दॅट इज ऑब्जेक्टिव्ह अँड आयपीस. द फोकल लेंथ ऑफ ऑब्जेक्टिव्ह इज लेस. का सांगा? छोटं दिसतंय, बारकं दिसतंय, स्मॉलर दिसतंय, म्हणजेच त्याची फोकल लेंथ काय असणार आहे? स्मॉलर असणार आहे. डायग्राम नुसार सांगतो बघा. द फोकल लेंथ ऑफ दी ऑब्जेक्टिव्ह इज स्मॉल अँड द फोकल लेंथ ऑफ आयपीस इज बिगर. कधी कधी ऑब्जेक्टिव्हला विचारतात ना फोकल लेंथ. ठीक आहे. फोकल लेंथ पाहिजे असेल तर ऍक्च्युली ओ पासून पी पर्यंत डिस्टन्स, एफ पर्यंत डिस्टन्स असते. इथं काय मी एफ दाखवायला नाही, पण एक लक्षात घ्या, तुमचं लेन्स छोटी आहे म्हणजे फोकल लेंथ कमी, तुमचा लेन्स बिग असेल तर फोकल लेंथ काय असणार आहे? जास्त असणार आहे. ठीक आहे. तर हे दोन पॉईंट पहिले लक्षात ठेवा. कंपाऊंड मायक्रोस्कोप जो आहे तो इट कन्सिस्ट ऑफ व्हॉट? बाय इट कन्सिस्ट ऑफ व्हॉट? टू लेन्सेस. By it consists of what? Two lenses. One is objective and another one is what? Eyepiece. पहिला कोण आहे सांगा? ऑब्जेक्टिव्ह आहे आणि दुसरा कोण आहे? आयपीस आहे. द फोकल लेंथ ऑफ द ऑब्जेक्टिव्ह इज लेस और स्मॉलर दॅन द आयपीस. क्लिअर? आता इथं तुम्हाला इमेज कशी मिळते ते सांगतो आता. हे आता महत्वाचं आहे. इथं तुम्हाला कशी मिळते इमेज तो पार्ट आता महत्वाचा आहे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये सांगतो तुम्हाला दोन इमेजेस मिळणार आहेत. काय मिळणार आहेत? दोन इमेजेस मिळणार आहेत. तर कसं ते बघा. पहिल्यांदा एबी तुमचा ऑब्जेक्ट आहे, दिसतोय इथं? एबी तुमचा ऑब्जेक्ट आहे. ह्या एबी मधून बरोबर पॅरलल ऍक्सिसला तुमचा रे गेला की रिफ्रॅक्शन झाल्यावर फोकस बदलून गेला काय? आणि नंतर डायरेक्ट जो ऑप्टिकल सेंटर मधून गेला तो डायरेक्ट इथे गेला. म्हणजे एबी ही तुमची ऑब्जेक्ट झाली आणि आफ्टर रिफ्रॅक्शन थ्रू द लेन्स वी कॅन गेट द इमेज ए डॅश बी डॅश. वी कॅन गेट द इमेज ए डॅश बी डॅश. ही पहिली इमेज झाली मित्रांनो. एबीचं काय झालं सांगा? ए डॅश बी डॅश. आणि नंतर काय होणार आहे सांगतो, कारण अजून एक लेन्स आहे मित्रांनो, तिथं पण रिफ्रॅक्शन ऑकर होणार आहे. तर ए डॅश बी डॅश मधून फायनली तुमची जी इमेज मिळणार आहे ती मिळणार आहे ए डबल डॅश आणि ए बी डबल डॅश. कळलं काय बघा? कळलं? ठीक आहे. सुरुवातीला तुमचा ऑब्जेक्ट एबी असणार आहे, पहिली इमेज ए डॅश बी डॅश, नंतर ही ऑब्जेक्ट म्हणून ऍक्ट होते आणि फायनल इमेज तुम्हाला काय मिळते? ए डबल डॅश आणि बी डबल डॅश. असा तुमचा कंपाऊंड मायक्रोस्कोप आहे मित्रांनो. चालेल? तर पहिलं बघा, एबी तुमचं जे आहे हे ऑब्जेक्ट आहे. आफ्टर रिफ्रॅक्शन थ्रू दिस ऑब्जेक्टिव्ह लेन्स वी कॅन गेट द इमेज ए डॅश बी डॅश. नाउ दिस ए डॅश बी डॅश इज ऍक्ट ऍज अन अ सिंपल मायक्रोस्कोप. बघा जरासं आठवतंय का? म्हणजे क्लिअर होतंय का बघा? मी काय म्हटलं, हे ए डॅश बी डॅश इमेज आहे कुणासाठी? ऑब्जेक्टिव्हची. पण आयपीस साठी ती ऑब्जेक्ट होणार आहे. आयपीस साठी काय होणार आहे? ऑब्जेक्ट. बघा मी काय म्हणतोय, ऑब्जेक्टिव्हची इमेज ही आयपीस साठी काय होणार आहे? ऑब्जेक्ट होणार आहे. बघा हा, ऑब्जेक्टिव्ह लेन्स जो आहे, ऑब्जेक्टिव्ह लेन्स त्याची जी इमेज आहे ती इमेज ऑब्जेक्ट म्हणून ऍक्ट होणार कुणासाठी? आयपीस साठी मित्रांनो. आयपीस साठी. मग हे ऑब्जेक्ट झाल्यावर परत आता याचं रिफ्रॅक्शन घ्यायचं. आता एक लक्षात घ्या, ह्याची फोकल लेंथ इथं आहे, ह्याचा फोकस इथं आहे आणि ज्यावेळेस तुमचा ऑब्जेक्ट विदिन फोकस असतो, एक लक्षात घ्या, इथं पण पॉईंट सिंपल मायक्रोस्कोप मध्ये हा जो तुमचा ऑब्जेक्ट आहे तो विदिन फोकस आहे बरं का, एफच्या आतमध्ये आहे. ह्या लेन्सची जी फोकल लेंथ आहे त्याच्या आतमध्ये आहे. लक्षात येतंय? पक्का ध्यानात ठेवा. सिंपल मायक्रोस्कोप मध्ये तुमचा जो ऑब्जेक्ट आहे तो विदिन फोकस पाहिजे. तिथं डायग्राम मध्ये दिलेलं नाही पण मी इथं दाखवतो आता. ह्या फोकस लेगच्या आतमध्ये जर ऑब्जेक्ट असेल तर तुम्हाला इमेज इथे मिळणार. चालेल? तसं हे एफी लिहिलंय म्हणजे फोकल लेंथ ऑफ दी आयपीस आहे, ह्याची फोकल लेंथ आहे. मग ह्या फोकल लेंथच्या आतमध्ये तुम्हाला ऑब्जेक्ट सापडला की ई आयपीस इज अन ऍक्ट एज अन सिंपल मायक्रोस्कोप. कळलं? इथून पुढचा पार्ट सिंपल मायक्रोस्कोप म्हणून ऍक्ट होतो. बघा हाय काय? हे बघा,
हे हाय हे हाय, फोकल लेंथच्या आत आहे, फोकल लेंथच्या आत आहे. झालं? याचं इमेज 2 रेज गेले, इमेज इकडे मिळालेली आहे बघा. 2 रेज गेले, इमेज इकडे मिळाली काय ऑन द सेम साइड. म्हणजे थोडक्यात पार्ट काय, आयपीस तुमचा ऍक्ट ॲज अ सिंपल मायक्रोस्कोप. राहिलेला पार्ट कळाला, समजला ना, लक्षात आलं? त्यामुळे फायनल तुमची इमेज मिळणार आहे ती A डबल डॅश आणि B डबल डॅश मिळणार आहे, विच इज ऑन द सेम साइड विथ रिस्पेक्ट टू धिस ऑब्जेक्ट. आता इनिशियल EB ऑब्जेक्ट आणि फायनल A डॅश B डॅश हे जर तुम्ही बघितले तर तुमची इमेज कशी मिळालेली आहे, उलटी मिळाली ना. म्हणजे ह्याच्यासाठी ती व्हर्च्युअल आहे, पण सुरुवातीला एबी जर ऑब्जेक्ट असेल तर त्याच्यासाठी काय सांगा, ती इन्व्हर्टेड आहे, उलटी आहे. रियल, इन्व्हर्टेड अँड मॅग्निफाईड. काय म्हणणार, रियल, इन्व्हर्टेड अँड मॅग्निफाईड इमेज विथ रिस्पेक्ट टू एबी, विथ रिस्पेक्ट टू एबी. ह्याच्यासाठी कसं नाही, ह्या एडीएस बीडीएस काय असणार, ती अशीच असणार, व्हर्च्युअल, इरेक्ट अँड मॅग्निफाईड. पण एबी जर ऑब्जेक्ट घेतला तर एबी ऑब्जेक्ट साठी ही इमेज तुमची रिअल असणार आहे, कारण हे कसं खाली आहे, हे अप आहे, उलट झालं म्हणजे रिअल झालं. काय झालं, रिअल. म्हणजे दोन्ही टाईपनं सांगतोय मी, ठीक आहे. तर ही तुमची रिअल इमेज होणार, दुसरं इन्व्हर्टेड होणार, हे असं आहे आणि हे असं आहे, पलटी मारलंय, आणि दुसरी गोष्ट हे छोटा आहे आणि हे बिग आहे, म्हणजेच मॅग्निफाय विथ रिस्पेक्ट टू एबी. पण विथ रिस्पेक्ट टू ए डॅश बी डॅश म्हटलं तर मग मात्र हेच यायचं, काय लिहायचं, व्हर्च्युअल, इरेक्ट अँड मॅग्निफाईड. बिकॉज ह्याच्या पुढचा पार्ट सगळा सिंपल मायक्रोस्कोप हे आहे, ह्याच्या पुढचा सगळं हे. समजलं? अशा तऱ्हेने हा तुमचा कंपाऊंड मायक्रोस्कोप झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये फक्त मी मॅग्निफिकेशन घेणार आहे, एम इज इक्वल टू डायरेक्ट फॉर्म्युला लिहितो. आता हे सगळं लिहित बसत नाही, हे तुमचा फॉर्म्युला सेम असणार आहे. मॅग्निफिकेशन इज इक्वल टू बीटा अपॉन अल्फा. बीटा म्हणजेच तुम्ही अप्रॉक्सिमेट घेणार आहे टॅन ऑफ बीटा डिवाइड बाय काय घेणार आहे, टॅन ऑफ अल्फा. दोघाचा टॅन घ्या. आता टॅन ऑफ बीटा काय घेणार बघा, टॅन ऑफ बीटा, टॅन ऑफ बीटा घेऊया. आता टॅन ऑफ बीटा जर घेतलं तर टॅन ऑफ बीटाची व्हॅल्यू त्या डायग्राम मध्ये बघा, बीटा ए डॅश बी डॅश अपॉन काय घेऊया, युई घेऊया. काय घेऊया बघा, इथे लिहितो ए डॅश बी डॅश अपॉन काय घेणार, युई. हे असं लिहितो जरा, युई. चालेल, ठीक आहे. मेन डिव्हिजन, मेन डिव्हिजन टॅन अल्फा काय घेणार, तोच टॅन अल्फा बदलणार नाही तुमचा, विदाउट लेन्स. काय घेऊ सांगा, टॅन अल्फा. काय नंतर इथं शोधून बसलेला होतो, टॅन अल्फा इथंच आहे. काय घेणार, एबी अपॉन झालं. काय डाऊट याच्यामध्ये? चला आता नेक्स्ट पार्ट पुढे जाऊया. पुढे आता काय करूया, ह्याला पलटी करूया. करूया पलटी. बघा इथं येतो, दॅट इज इक्वल टू ए डॅश बी डॅश अपॉन युई इंटू काय सांगा, डी अपॉन ईबी. झालं इथंपर्यंत? झालं इथंपर्यंत? आता नेक्स्ट पार्ट, याच्या पुढे आता ए डॅश बी डॅश घ्या, अपॉन घ्या, काय घ्या, ईबी घ्या, इंटू डी अपॉन ई. चालतंय का नाही चालतंय? चालतंय का नाही चालतंय? चालेल की हो. काय केलंय, काय नाही तेच केलंय, हे फक्त अलीकडे आणलंय, ह्याला पलीकडे घेतलंय. का घेतलंय आता ते सांगतो, ठीक आहे. हा तुमचा जो ए डॅश बी डॅश अपॉन एबी जो दिसणार आहे तो तुम्हाला मॅग्निफिकेशन ऑफ द ऑब्जेक्टिव्ह दिसणार आहे. हे जे ए डॅश बी डॅश अपॉन एबी म्हणजे हा ए डॅश बी डॅश अपॉन एबी आहे, हे तुमचं पहिलं मॅग्निफिकेशन आहे. कुणासाठी आहे, ऑब्जेक्टिव्ह साठी आहे. त्यामुळे ह्याला तुम्ही रिप्लेस करणार आहे. बघा ह्याला तुम्ही रिप्लेस करणार आहे, तिथं लिहितो बघा, ह्याला तुम्ही रिप्लेस करणार आहे. बघा हे जे ए डॅश बी डॅश अपॉन ईबी आहे त्याला तुम्ही एमओ म्हणायचं मित्रांनो. काय म्हणायचं, एमओ. स्मॉल एम लिहिलंय मित्रांनो. काय लिहिलंय मित्रांनो, स्मॉल एम. याला म्हणायचं मॅग्निफिकेशन ऑफ द ऑब्जेक्टिव्ह म्हणायचं. काय म्हणायचं, मॅग्निफिकेशन ऑफ द ऑब्जेक्टिव्ह. आणि दुसरा जो पार्ट आहे इंटू, त्याला म्हणायचं मॅग्निफिकेशन ऑफ ई आलाय म्हणजेच काय, हे सफिक्सला ई आहे म्हणजे आयपीस आहे. काय आहे, आयपीस आहे. अशा तऱ्हेने तुमचा फॉर्म्युला तयार होतो. काय सांगितलं सांगा मी, मॅग्निफिकेशनचा जो फॉर्म्युला तुमचा फायनली तयार होणार आहे, ए डॅश बी डॅश अपॉन एबी. एबी ही तुमची ऑब्जेक्ट, पहिली इमेज ही कुणासाठी, ऑब्जेक्टिव्ह साठी, त्यामुळे मॅग्निफिकेशन ऑफ ओ म्हणायचं. चालेल. आणि नंतर डी अपॉन यू हा तुम्हाला मॅग्निफिकेशन ऑफ काय देतो, आयपीस देतो. तर हे तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी यूज होतो. तर अशा तऱ्हेने तुमचा कंपाऊंड मायक्रोस्कोप इथं तुमचा झालेला आहे, लक्षात घ्या. समजलं दोन्ही गोष्टी, लक्षात आल्या? ठीक आहे, ओके. याचा स्क्रीनशॉट जरी घेतला तरी चालेल. तुमचा स्क्रीनशॉट घ्या. आणि एक पॉइंट ते लेन्स मेकर एक इक्वेशन आहे बघा,
शेवटचा पॉईंट जो मध्ये आहे ऍक्च्युली रिफ्रॅक्शन ऍट ए सिंगल कर्व सरफेसचा, ठीक आहे. तर तो जरासा बघून घेऊया, चालतंय, ठीक आहे. तर ह्याला जरासा आता डिलीट करतो, ठीक आहे. वेट, एकच पॉईंट आता लास्टचा एक्सप्लेन करतो, जो मध्ये आहे, जो थोडासा रिफ्रॅक्शन ऍट अ सिंगल कर्व सरफेस नंतर मी डायरेक्ट डिस्पर्शनला गेलो, त्याच्यामध्ये एक डबल दुसरी एक लेन्स आणावी लागते मी म्हटलं होतं. तर तो पॉईंट सांगतो काय आहे, चालेल, तो लास्टचा पॉईंट. काय नाही, फक्त तिथं व्हॅल्यू टाकायचं आहे आपल्याला. रिफ्रॅक्शन ऍट ए सिंगल कर्व सरफेसचं जे इक्वेशन मिळालं ना, तिथं फक्त व्हॅल्यू टाकणार आहे बस, बाकी काय करणार नाही, चालेल, ठीक आहे. तर ते जर तुम्हाला पाहिजे असेल लेन्स मेकर इक्वेशन, तर सांगतो कुठं जायचं आहे. तुम्ही पेज नंबर कितीला यायचं आहे सांगतो, पेज नंबर रिफ्रॅक्शन ऍट अ सिंगल कर्व सरफेस झाल्यानंतरचा तो पार्ट आहे, ठीक आहे. हा, पेज नंबर 169. तर पहिले मी रिफ्रॅक्शन ऍट अ सिंगल सरफेसला काय लिहितो, इक्वेशन लिहितो बरं का मित्रांनो. काय लिहितो, इक्वेशन. रिफ्रॅक्शन ऍट अ सिंगल कर्व सरफेस जे आहे त्याला मी इक्वेशन लिहितो पहिल्यांदी. बघा ते इक्वेशन आहे तुमचं n2 - n1, सगळं डिराइव्ह केलं मी. रिफ्रॅक्शन ऍट सिंगल कर्व सरफेस, ठीक आहे. तर त्याचं इक्वेशन जे आलेलं आहे ते n2 - n1 डिवाइड बाय, सांगा बघूया, n2 - n1 डिवाइडेड बाय r म्हणजे रेडियस ऑफ कर्वेचर, इज इक्वल टू काय आलेला आहे, इज इक्वल टू n2 अपॉन v, इज इक्वल टू n2 अपॉन v, n फॉर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मायनस n1 अपॉन u, असं तुमचं इक्वेशन होतं. असं तुमचं काय होतं, इक्वेशन. आता या इक्वेशन मध्ये आपल्याला लेन्स मेकर इक्वेशन म्हणजे सिंगल स्पेरिकल सरफेस जो आहे ना, सिंगल स्पेरिकल सरफेस, त्याला लेन्स तयार करायची आहे. काय तयार करायची आहे, लेन्स. आता इथं करतो बघा, डायग्राम दाखवतो. हे तुमचं सरफेस आहे, ही तुमची सिंगल कर्व सरफेस होती. नंतर तुमचा इथं ऑब्जेक्ट होता. पहिला जो रे आहे तो असा स्ट्रेट गेला होता, माहित आहे ना, विदाउट एनी डिव्हिएशन. आणि दुसरा आहे तो असा होता, अलॉंग ओपी, तुम्ही इथं नाव दिलं असेल, ठीक आहे. तर तो आफ्टर रिफ्रॅक्शन कसा झाला, इमेज मध्ये गेला, बरोबर आहे ना. हे असं होतं तुमचं, क्लिअर. आता ही झाली सिंगल कर्व सरफेस किंवा सिंगल स्पेरिकल सरफेस. त्याचा लेन्स तयार करणार म्हणजे दुसरं एक लेन्स, असंच दुसरं एक ड्रॉ करायचं, चालेल ना. तुम्ही हे सेंटर ऑफ कर्वेचर घेऊन बघा, हा सी घेऊन हे ड्रॉ केलं, बरोबर आहे. तसं अजून एक सेंटर ऑफ कर्वेशन ह्या साईडला आहे ना, आणि एक लेन्स तयार करूया. ही लेन्स म्हणजे अशी दाखवतो बघा, झाली काय लेन्स. आता त्याला म्हणायचं लेन्स. दोन स्पेरिकल सरफेस एकमेकांना जॉईन केल्यानंतर तुमची काय तयार झाली, लेन्स. म्हणून ह्याला काय म्हणणार आहे, लेन्स मेकर इक्वेशन म्हणणार आहे. काय म्हणणार आहे, लेन्स मेकर इक्वेशन. काय डाऊट याच्यामध्ये. मग ह्याच्यामध्ये एकच पार्ट लक्षात ठेवा, हे तुमचं पहिलं रिफ्लेक्शन होणार आहे विदाउट दिस लेन्स, म्हणजे ही सरफेस जी आहे ना दुसरी आणलेली, त्याचा सेंटर इकडे आहे बरं का. हे पहिलं आणि हे दुसरं, त्याचा सेंटर ऑफ कर्वेचर दुसऱ्या साईडला आहे, तो नंतर आणायचा आहे, ठीक आहे. तर ह्याला जरासं काय करतो, ते दुसरी लेन्स, दुसरा कर्व सरफेस आणल्यानंतर लेन्स तयार झाली आणि त्याच्यानंतरचं रिफ्रॅक्शन जरासं असं दाखवतो तुम्हाला, ठीक आहे. तर ते पुस्तकामध्ये त्यांनी AB दाखवलेला आहे. हा तुमचा AB दाखवलेला आहे. दिस वन इज A, दिस वन इज B. पहिली जी इमेज होती ती इथं होती बघा, पहिली जी इमेज होती म्हणजे विदाउट तुम्ही घेतला, वेट, विदाउट लेन्स जर तुम्ही घेतला तर तुमची इमेज जी फॉर्म झालेली आहे इथं फॉर्म झालेली, लक्षात घ्या, इथं, ठीक आहे. आणि नंतर मग काय झालेलं आहे, नंतर थोडंसं इथं फॉर्म झालेली आहे बघा, इथं दाखवतो हा पार्ट, चालेल. ही पहिली झाली, पहिली इमेज, ह्याला म्हणतो I1. बघा I1 ही जी इमेज झालेली आहे ती ह्या सिंगल स्पेरिकल सरफेस मुळे झालेली आहे. आणि I2 इमेज जी आहे त्यांना I2 नाव दिलंय काय बघा, नुसतं I दिलंय, I2 नाही दिलंय, काय दिलंय, I दिलंय. ही डायग्राम तुमची पेज नंबर 170 ला आहे, मिळते ना, ठीक आहे.
तर आय दिलेला आहे, तर I1 तुम्ही I2 द्या, काय प्रॉब्लेम नाही. तर पहिली इमेज I1 म्हणजे मागचं हे डेरिव्हेशन आणि त्याचं हे इक्वेशन. चालेल, ठीक आहे. आणि लेन्स मेकर झालं याचा अर्थ लेन्स तयार केली मित्रांनो, त्यावेळेस तुम्हाला दुसरी इमेज मिळाली, दॅट इज आय. लक्षात आलं? तर पहिले या N1 मधून N मध्ये जाणार आहे, ह्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स घ्या. लक्षात घ्या, तिथं मी हायलाइट करून सुद्धा मी तुम्हाला पाठवलेलं आहे. याची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तुम्ही N घ्यायची आहे. या लेन्सची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय घेणार आहे? N. N इज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. इकडे तुमचा N1 असतोय मित्रांनो आणि इकडे तुमचा N2 असतोय. हा तुमचा एअर आहे, हा तुमचा एअर आहे. दॅट्स व्हाय एअरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असणार आहे? 1 असणार आहे मित्रांनो. काय असणार आहे? 1. पक्का ध्यानात ठेवा, जे तुम्हाला इथं डेरिव्हेशन मध्ये लागू करायचं आहे. ओके, N is the refractive index of this lens. लेन्स मटेरियलचं जे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे ते N आहे. डाव्या साईडला N1 1 घ्यायचा आहे, N2 1 घ्यायचा आहे. दोन्ही पण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स घ्यायचे. चालेल, ठीक आहे. आता कारण ते एअर मीडियम आहे मित्रांनो, एअर मीडियम साठी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा तुमचा फिक्स असतो. एअर मीडियम साठी 1 का लिहिलं? 1 का लिहिलं? बिकॉज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एअर आणि व्हॅक्यूम साठी 1 असणार आहे. फिक्स म्हणजे फिक्स, बरं का. चालेल, आणि या लेन्स साठी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मी N घेतलाय. तर एकदा तुम्ही एअर मधून या N मध्ये जायचं आणि N मधून परत एअर मध्ये जायचं, असं आपल्याला 2 इक्वेशन तयार करायचे आहेत. चालेल, तर ते 2 इक्वेशन कसे होतात बघा. तर त्यातलं पहिलं इक्वेशन बघा, तुमचा पहिले हा जो ओपी आहे तो तुमचा ऑब्जेक्ट होता. त्या ओपी पासून 2 रेज गेलेले आहेत, एक पासिंग थ्रू दिस ऑप्टिकल सेंटर. ठीक आहे, पहिल्यांदा ते विदाउट जर तुम्ही ही दुसरी सरफेस आणली तर ती ऑप्टिकल सेंटरच्या ऐवजी आपण काय म्हणतो, त्याला पोल म्हणतो. काय म्हणतो? पोल. पोल मधून सरळ तुमचा रेज जाणार आहे आणि नंतर हा ओपी आफ्टर रिफ्लेक्शन ह्या सिंगल पहिल्या सरफेस मधून जर गेला तर पहिली इमेज काय मिळणार आहे? I1 मिळणार आहे. काय मिळणार आहे? I1. आणि ज्यावेळेस तुम्ही दुसरा सरफेस आणता ना, हा दुसरा सरफेस आणला, बघा मी काय म्हणतोय, दुसरा सरफेस आणला की हा I1 तुमचा जो इमेज तयार झालाय तो ऑब्जेक्ट म्हणून ऍक्ट होतो. काय म्हणून ऍक्ट होतो? ऑब्जेक्ट म्हणून. आणि ऑब्जेक्ट म्हणून ऍक्ट झाल्यानंतर मग तुम्हाला फायनल इमेज कुठं मिळते? आय मिळते. काय मिळते? आय. हे जरासं ध्यानात ठेवा, कळालं? तर ती ऑब्जेक्ट इमेज तुम्हाला आय इथं दाखवलेली आहे. इथं तुमचा C1 पहिलं सेंटर ऑफ कर्वेचर, C2 C1 इकडे तुमचा C2 असणार आहे, जे हे तुम्ही ड्रॉ केलेला आहे. चालेल, लक्षात आलं ना? ठीक आहे, तर हा पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा. आता ह्याला त्यांनी डायग्राम मध्ये हा तुमचा U दाखवलेला आहे बघा, तुमचं सेंटर लाईन देतो, हे झालं तुमचं U. त्याला म्हणतात ऑब्जेक्ट डिस्टन्स, बरोबर आहे. पहिली जी इमेज होती ती I1 आहे. I1 इमेज आहे म्हणून इथून ते हे डिस्टन्स काय घेतो? V1 घेतो मित्रांनो. काय घेतो? V1. आणि दुसरी जी इमेज आहे ती दुसरी इमेज काय घेणार सांगा? दुसरी इमेज आहे ती आय आहे, ती मी इथे लिहितो बघा. ही तुमची दुसरी इमेज आहे, याला डिस्टन्स लिहितो V लिहितो. काय लिहितो? V. समजलं का? डिस्टन्स कळाले काय? ऑब्जेक्ट पासून इथपर्यंत दॅट इज U. पहिली इमेज I1, त्यामुळे त्याचं डिस्टन्स V1, दॅट इज इमेज डिस्टन्स. आणि हे इमेज नंतर ह्या कर्व सरफेस साठी ऑब्जेक्ट म्हणून ऍक्ट होते आणि नंतर तुम्हाला फायनली इथे इमेज आय मिळते. त्या मार्करकडे लक्ष द्या. हे ऑब्जेक्ट म्हणून ऍक्ट होते, ही नंतर येते, लेन्स तयार होते आणि मग तुम्हाला फायनली हे इमेज आय मिळते. कळालं? आता ह्या इक्वेशन मध्ये फक्त मी व्हॅल्यू टाकणार आहे. चालेल, तर पहिल्या मध्ये तुमचा N2 ची व्हॅल्यू N होणार आहे. N2 म्हणजे हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, बरं का. म्हणजे ही सरफेस नसताना, बरं का, ही जी दुसरे ज्याचा सेंटर ऑफ कर्वेचर C2 आहे, ही तुम्ही लेन्स न बनवता, म्हणजे अशी सुरुवातीला रिफ्रॅक्शन ऍट अ सिंगल कर्व सरफेस, म्हणजे ही ज्यावेळेस तुमची सरफेस असते त्यावेळेस तुम्हाला N2 ची व्हॅल्यू N लिहावं लागणार आहे, कारण हा N2 असणार आहे. हा N1 आणि हा N2 ना. मग हे नसताना तुमचा N2 म्हणजे N असणार, हे आपण बघितलंय. ठीक आहे, म्हणजे N2 असणार, हे इकडे N1 असतं आणि हे N2 असणार आहे. आणि तो N2 म्हणजे काय असणार आहे? N असणार आहे, तो तुम्ही घ्यायचा आहे. ठीक आहे, N1 ची व्हॅल्यू तुमची 1 असणार आहे. काय N1 ची व्हॅल्यू 1 सांगा? बिकॉज एअर मीडियम. ठीक आहे, पहिली कंडिशन आहे ही. पहिली कंडिशन मी लागू करतोय, याचा अर्थ हे नाही बरं का, हे नाही, लेन्स बनलेली नाही, सिंगल कर्व सरफेस. लक्षात आलं? त्यावेळेस तुम्हाला N2 N लिहावं लागणार आहे, N1 1 लिहावं लागणार आहे, नंतर R R1 लिहावं लागणार आहे. R R1 म्हणजे हे बघा, हे सेंटर आहे, इथून चाप मारायचा असा, हे बघा लाईक दिस, R1 होणार आहे, रेडियस 1. चालेल, ठीक आहे. आणि नंतर U म्हणजे यूज लिहायचा आहे, U म्हणजे यूज लिहायचा आहे, आणि V म्हणजे V1 लिहायचा आहे. U तुमचा ऑब्जेक्ट असणार आहे, बघा हे तुमचा ऑब्जेक्ट असणार आहे, आणि पहिली इमेज तुम्हाला ही मिळाली ना, म्हणजे V किती झाला? V1 झाला आहे ना. हे आणि हे याला
लक्षात घ्यायचं नाही. हा जो पार्ट आहे तो हे आणल्यावर आहे. हे दुसरी रिफ्रॅक्टिंग सरफेस स्फेरिकल सरफेस आणल्यानंतर हे तुम्हाला मिळाले. क्लिअर? काय डाऊट? लक्षात आलं? तर अशा तऱ्हेने ह्या व्हॅल्यू आता पुटअप करतो बघा आणि मग तुम्हाला इक्वेशन मिळाला. बघा n2 च्या ठिकाणी n मायनस n1 च्या ठिकाणी 1 डिवाइड बाय r म्हणजे r1 इज इक्वल टू n2 इज अगेन n अपॉन v मायनस v चं v1 होणार मायनस n1 इज 1 अपॉन u म्हणजेच काय होणार आहे? u होणार आहे. हे तुमचं इक्वेशन मिळालं आहे. कळालं? काय डाऊट याच्यामध्ये? ठीक आहे. तर अशा तऱ्हेने हे तुमचं पहिलं इक्वेशन झालेलं आहे. हे इक्वेशन झाल्यानंतर आता दुसरं इक्वेशन घेऊया. हे झालं पहिलं इक्वेशन. आता दुसरं इक्वेशन म्हणजे लेन्स बनवायची. काय बनवायची तुम्ही? लेन्स बनवायची. आता सर आवाज येत नाही. वेट आता येतोय काय? हा येतोय सर. हा बघा आता सेकंड पार्ट मध्ये काय करायचं आहे? सेकंड पार्ट मध्ये तुम्ही n2 आणि n1 च्या व्हॅल्यू काय घेणार आहे सांगतो. आता हे तुमचं ऑब्जेक्ट होणार आहे आणि हे तुमचं काय होणार आहे? इमेज. ठीक आहे. तर आता लिहितो बघा. द व्हॅल्यूज आर n2 इज इक्वल टू 1 n2 इज इक्वल टू 1. आता इथून इथं जाणार म्हणजे n2 इज इक्वल टू 1 झालं आणि n1 इज इक्वल टू काय लिहायचं? n लिहायचं. n1 इज इक्वल टू काय लिहायचं? n. म्हणजे आता लेन्स मधून आता लेन्स बनला ना, त्यामुळं लेन्स मधून हे जरी इमेज इकडे असलं तरी तुमचं रिफ्लेक्शन इथनं होणार आहे. लेन्स तयार होणार म्हणजे ह्या दुसऱ्या सरफेसमुळे. मग टोटल लेन्स झाली. लेन्स मध्ये तुम्हाला फायनल इमेज आय मिळाली. सो दॅट्स वाय n2 इज इक्वल टू 1 n1 इज इक्वल टू n. चालेल. नंतर तुमची जी u ची व्हॅल्यू आहे ती u ची व्हॅल्यू तुमची v1 होणार आहे. बरोबर आहे ना? हे तुमचं ऑब्जेक्ट होणार म्हणजे ह्याला u मानणार. आता ह्याला काय म्हणणार? u मानणार. आणि तुमचं फायनल इमेज आय मिळालं म्हणजेच ते काय मिळणार? v लिहिणार आहे तुम्ही. काय लिहिणार आहे? v इज इक्वल टू v. आता पुटअप करतो बघा. त्याच इक्वेशन मध्ये पुटअप करायचं. हे तुमचं मेन इक्वेशन आहे. तर n2 का व्हॅल्यू इज 1 मायनस n1 का व्हॅल्यू इज n अपॉन r रेडियस ऑफ कर्वेचर r2 लिहितो. कारण आता ही सरफेस घेतलं त्याचं रेडियस ऑफ कर्वेचर r2 होणार आहे. नंतर n2 च्या ठिकाणी अगेन 1 होणार आहे. नंतर v म्हणजे तुमचा v होणार आहे. मायनस n1 म्हणजेच काय होणार आहे? n होणार आहे. आणि अपॉन u म्हणजे काय होणार आहे? 1 होणार आहे. हे झालं तुमचं दुसरं इक्वेशन. 1 अपॉन v मायनस n अपॉन v1. क्लिअर? ओके. तर अशा तऱ्हेनं हे इक्वेशन झालेलं आहे. हे दोन्ही इक्वेशन जर तुम्ही घेतले, हे दोन्ही इक्वेशन जर तुम्ही ऍड केले, बघा मी काय म्हणतोय, हे दोन्ही इक्वेशन तुम्ही जर ऍड केले तर फायनली इक्वेशन तुमचं तयार होणार आहे. ते फक्त इक्वेशन तेवढं लिहितो ते लक्षात ठेवा. हे दोन्ही इक्वेशन ऍड करायचे. काय करायचे? ऍड करायचे. आणि ऍड केल्यानंतर तुम्हाला फायनली जी इक्वेशन मिळणार आहे ते इक्वेशन लिहितो. दॅट इज बघा इथं पहिले ऍड केल्यानंतर n मायनस 1 इंटू ब्रॅकेट 1 अपॉन r1. ते काय आता कसं ऍड केलंय तुम्ही नंतर पाहिजे तर करून बघू शकताय तुम्ही. चालेल ना? ठीक आहे. तर हे दोन्ही इक्वेशन ऍड केल्यानंतर जरासं वरती लिहितो बघा. इथं हे दोन्ही इक्वेशन ऍड करून इथं लिहितो. इथं ते तुमचं फायनल एक्सप्रेशन सांगतो काय द्यायचं. n मायनस 1 इंटू ब्रॅकेट 1 अपॉन दॅट इज r1 मायनस, ते तुम्ही नंतर करून बघितला तरी चालेल, इज इक्वल टू 1 अपॉन v मायनस 1 अपॉन u. ठीक आहे. आणि 1 अपॉन v मायनस 1 अपॉन u तुम्हाला 1 अपॉन f देणार आहे. लेन्स फॉर्म्युला आहे 1 अपॉन f. चालेल. आणि हे हाय तसंच लेन्स 1 अपॉन r1 मायनस 1 अपॉन r. सो दिस इज द लेन्स मेकर इक्वेशन. या इक्वेशनला काय म्हणणार आहे? लेन्स मेकर इक्वेशन. क्लिअर? ओके. तर अशा तऱ्हेने तुमचा ऑप्टिक्स पार्ट मी क्लिअर केलेला आहे बघा मित्रांनो. टोटल सगळा पार्ट